रामकृष्ण हरी. नर्मदे हर. नर्मदा परिक्रमा पायी करत असताना आजचा दिवस आहे 84वा. बघा आज खूप गुलाबी थंडी आहे. सकाळी रुसा गावातून आमचं प्रस्थान झालं नर्मदा मंदिर. आता एक पाटणगाव गेलं. छान असा प्रवास चालू आहे. 5-6 किलोमीटर आलेलो आहे. पुढं शिवनी नदीचा संगम आहे. नंतर गोरखपूरमध्ये चहा नाश्ता घेऊन पुढं दुपार भोजन आमचं रत्ना गावात शंकरपुरीजी बाबा आश्रम आहे. आणि नंतर संध्याकाळी मुक्काम आमचा सागर टोला आहे. संतोष सोनी यांच्या घरी घरगुती सेवा आहे आजची. आणि बघा नर्मदा परिक्रमा पायी करत असताना खूप छान असे दिवसभराभर निघून गेलेत. अमरकंटकवरून आजचा दुसरा दिवस चालू आहे. दक्षिण तटाने चालत आहे. अमरकंटक धाम आहे. खूप छान असा या ठिकाणी हा प्रवास चालू आहे. खूप मंगलमय वातावरणामध्ये आमचे सहकारी पुढे चाललेले आहेत. माझे समोर जाधव बाबा आहेत नर्मदे यार, आणि कामटे बाबा आहेत नर्मदा. आणि बघा खूप अशा मोठमोठ्या नद्या नर्मदा मैयाला येऊन मिळतात. कारण का उगम आहे नर्मदा मैयाचा. आणि अवघा आम्ही 35 किलोमीटर पुढे आहे अमरकंटक धामच्या. आणि चौथी नदी लागली बघा. पहिली कपिला गेली, करमंडल गेली, कुराड गेली, आणि आता ही चौथी नदी बघा. आणि बघा ही शिवनी नदी आहे. खूप मोठी नदी बरं का ही शिवनी. आणि बघा माझ्यासमोर कामटे बाबा आहेत. खूप असा छान संगम आहे शिवनी नदीचा. आणि आता ब्रिजचं काम प्रगतीपथावर चालू आहे. खूप रस्त्याचे काम आता चालू आहे. आणि असा संगम आहे नर्मदा मैयाचा शिवनी नदीचा. 6 किलोमीटर आलेलो आहे. पुढं गोरखपूर आहे बघा. हे राम जानकी मंदिर आहे. आणि गोरखपूर गाव आहे. खूप छान प्रवास झाला. सकाळी आम्ही रुसा गावात निघालो. मा नर्मदा मंदिर होतं. पुढे शिवनी संगम गेला. आणि आता 8-9 किलोमीटर या गावात आलेलो आहे. खूप छान असा प्रवास झाला आजचा दुपार. आणि आता दुपार भोजन आमचं बघा हे रत्ना गावात आलेलो आहे. हे शंकरपूर बाबा आश्रम आहे. आणि बघा आज दुपार फळा घेऊन पुढं गाडा चालायचं. पुढं संध्याकाळी मुक्काम आमचा सागर टोला आहे. हा संतोष सोनी यांच्या घरी राहीन सेवा आहे त्यांची दरवर्षाप्रमाणे. लगभग अंतर 28 ते 30 किलोमीटर आहे. आजचा जवळजवळ 20 किलोमीटर आम्ही चालून आलेलो बघा. हे आता हा आश्रम आहे. जवळजवळ 5 वर्षापासून चालू झालेला आहे. हा शंकरपूर बाबाजी आश्रम आहे. या नावाने आशुतोष आश्रम नावाने त्यांची सेवा आहे शंकरपुरी बाबाजी. चला तर आता आश्रमात जाऊया. रामकृष्ण हरी. नर्मदे हर. आशुतोष सुंदर गोरक्षाय आदेश आदेश आशुतोष महादेव भगवान आहे इथं. आणि या नावाने हा आश्रम आहे पवित्र शंकरपुरी बाबाच्या नावाने हा आश्रम. रत्नागावे मी या ज्या स्थानावर बसले होते रत्नागावे आणि आशुतोष महादेव भगवान आहे. तर मला तुम्हाला एक जाणीवपूर्वक गोष्ट सांगायची. कालपासून मला फोन येतात का बाबा परतीचा प्रवास चालू झाला का. तर नर्मदा परिक्रमा पायी करत असताना परती बिरती काय नसते. जसे पंढरपूरची आपण वारी करतो आणि पांडुरंग दर्शन झाल्यानंतर आपण पायी जातो आणि पायी येतो ज्ञानोबरांच्या सोहळ्याबरोबर. जे गेले असतील त्यांना माहिती आहे. तर हा परतीचा प्रवास काय नसतो. हे नर्मदा परिक्रमा पायी करत असताना नर्मदा मैयाला उजवी घालायची असते. उजवी कळायला अर्थ तुम्हाला. आपण मंदिराला प्रदक्षिणा घालतो नाही का. आपण ही ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करतो. ज्या स्थानावरून गेल्यानंतर त्या स्थानावर परत यायचं असतं आणि उजवी घालायची असते. अशीच नर्मदा मैयाची परिक्रमा पायी करत असताना नर्मदा मैयाच्या तटाने चालत असताना उजवा हात आपला नर्मदा मैयाच्या बाजूनेच असला पाहिजे. त्याला काय म्हणतात सीधे हात से चलना. तर हा नर्मदा परिक्रमातलं हे कोड आहे. हे तुम्हाला आता ऊन काढून दाखवलेलं आहे. हा हे काय परती बिरती काय नसते. परती नसते. हा परिक्रमा आहे. आता आमचा दक्षिण तटाने प्रवास चालू झालेला कालपासून अमरकंटक धामपासून. काल आजचा 3रा दिवस आहे म्हणजे परवापासून. तर हा परतीचा प्रवास काय नसतो. ही नर्मदा परिक्रमा असते. आता उरलेले 25-27 दिवसात आम्ही ओंकारला वहीप्रमाणे जातोय आणि आता वहीप्रमाणे चालत आलेलो आहे. राम सीताराम राम सीताराम 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 सीताराम. परिक्रमा पायी करत असताना हा अमरकंटक दिंडोरी रोड आहे. आणि रस्त्याने चालत असताना खूप अशा या हॉटेलमध्ये चहा नाश्ता. आज परवा काळ एकादशी परंतु त्यांचा तिकडून आदेश आहे तेव्हा चाय नाश्ता गेलो बघा. हे छोटे मोठे हॉटेल आहे. आमचे जाधव बाबा आहे DR सरी. आणि या ठिकाणी त्यांनी बोलवलं जावं लागतं. राम नर्मदे रामकृष्ण नर्मदे नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे यार बाबा नर्मदे हार.
काय गाडासरे खूप मोठं गाव आहे आणि दिंडोरी अमरकंटक दिंडोरी रोडला आहे गाडासरा आहे बघा. खूप छान असं गाव आहे मोठं. नर्मदे मच्छिंद्र गोरक्षाया आदेश 3 वाजलेले दुपारचे आणि गाडासर आहे. आता पुढं सागर टोला आहे बघा. नर्मदा परिक्रम पायी करत असताना ज्या नद्या आहेत त्या नद्यांचा संगम मी तुम्हाला सांगू राहिलेलो आहे. अमरकंटक धामवरून काल निघालो 40 किलोमीटरमध्ये 4 नद्या यांचा संगम नर्मदा मैयाला मिळतोय. आणि बघा या खूप अशा मोठ्या नद्या आहेत. पहिली नदी कपिला, नंतर करमंडल, नंतर कुराड आणि आता चौथी बघा ही चक्रार नदी आहे बघा. हे आमचे सहकारी सगळे बघतायत. हा खूप मोठा नदीचा संगम आहे बरं का चक्रार. बघा खूप पाणी वाहते नदीला. नर्मदा मैयाला जाऊन मिळते पुढं. अरे बघा कुत्रा आमच्या बरोबर आहे. तो झोपलेला आहे, आराम करतोय. आणि आता हे संतोष सोनी यांचं घर आहे. सागर टोला आहे. वर आरामाला खुली आहे आणि वर पताका जळते बघा. खूप छान असा आजचं विश्रांती आहे. सकाळी आमचं प्रस्थान झालं रोसा गावातून. दुपारा भोजन आमचं रत्न गावात झालं. शंकरपुरे आशुतोष महादेव भगवान या स्थानावर दुपार भोजन घेऊन आणि आता हे सागर टोला गाव आहे आणि संतोष सोनी यांचं हे घर आहे. या घरी सेवा आहे दरवर्षी नेमाप्रमाणे आमच्या वहीच्या बघा. आता आमच्या ह्या म्हातारा आम्ही नर्मदेहार म्हातारा या त्यांच्या मालकीने या आमच्या गोलकताई आहे, वागचौरे ताई आहे, ज्या पंढरीनाथ बाबा आहे, आणि यार सर आहे, गोलेताई आहे, जाधव बाबा आहेत. आणि खूप असा आजची विश्रांती आहे आमची या घरी. आजचा नर्मदा परिक्रमा पायी करत असताना 84वा दिवस आहे आणि आज तारीख आहे 13 फेब्रुवारी 2026. शुभरात्र. हर हर नर्मदे. शुभरात्र. नर्मदे हार.